आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या युगुलांना शस्त्राचा धाक दाखवून प्रसंगी मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून यापूर्वी घडलेले आणखी 3 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. स्वप्नील शिवाजी डोंबे वय 32 वर्षे राहणार जनता वसाहत व अनिकेत अनिल स्वामी वय 25 वर्षे मूळ राहणार जनता वसाहत सध्या राहणार किरकटवाडी सिंहगड रोड अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी गेले वर्षभर हनुमान टेकडी परिसरात फिरून धारदार शस्त्राचा धाक दाखवून मुलामुलींच्या गळ्यातील चैन हिसकावून घेत असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी सांगितले. हनुमान टेकडीवर गेलेल्या एका युगुलाला भर दुपारी धाक दाखवून तरुणीच्या गळ्यातील 1 लाख रुपयांची सोन साखळी चोरट्यांनी चोरून नेली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना डेक्कन पोलिसांनी 3 वेगवेगळी पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण तसेच बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना एका गाडीचा नंबर मिळाला होता. त्या आधारे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. स्वप्नील डोंबे व अनिकेत स्वामी हे सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्यावर डेक्कन पोलीस ठाणे सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून 4 गुन्ह्यातील 3.5 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करीत असताना धारदार शस्त्र घेऊन फिरणारा मॉन्टी उर्फ तेजस खराडे वय 23 वर्षे राहणार जनता वसाहत याला पोलिसांनी अटक केली आहे. मॉन्टी हाही सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सिंहगड रोड दत्तवाडी तसेच डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, दत्तात्रय सावंत, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, पोलीस हवालदार धनश्री सुपेकर, महेश शिरसाट गव्हाले, पोलीस अंमलदार सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, रोहित पाथरूड, धनाजी माळी यांनी केली आहे.